दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईकर फटाके खरेदीसाठी मोठी गर्दी करून राहिलेत। दिवाळीचा पहिला दिवस आहे। पहिल्याच दिवशी तुफान अशी गर्दी मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर पाहायला मिळते। फटाके खरेदीसाठी लोकांचा उत्साह पाहायला मिळतोय। फटाक्यांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे नियमांची अंमलबजावणीत त्रुटी असेल तर दिवाळीच्या या सणात मुंबईकरांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याकडून थेट जोडल्या गेले आहेत। मीनाक्षी, एकीकडे पर्यावरणाकडे लोक वळली आहेत, तर आता प्रतिसाद कसा मिळतोय फटाक्यांसाठी ग्राहकांचा? निश्चितच मुंबईतली ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। पहिलाच दिवस आहे दिवाळीचा आणि पहिल्याच दिवशी फटाके खरेदीसाठी आपण पाहू शकतो तुफान अशी गर्दी जी आहे ती मुंबईकरांची पाहायला मिळते। संपूर्ण परिसर जर पाहिला तर मुंबईचा मोहम्मद अली रोड आहे आणि नेहमीच आपण पाहतो की सणासुदीला फटाक्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असते, पण विशेषतः दिवाळीसाठी त्याहून जास्त गर्दी जी आहे ती याच फटाक्यांच्या खरेदीसाठी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की पहिलाच दिवस आहे आणि तुफान अशी गर्दी जी आहे ती फटाके खरेदीसाठी लोकांची पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर फटाक्यांच्या वाढलेल्या किमती असतील तर दुसरीकडे नियमांची अंमलबजावणी आणि यातच त्रुटी ज्या असताना देखील दिवाळीच्या या सणामध्ये मुंबईकरांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। सध्या जर आपण पाहिलं तर बाजारामध्ये फटाक्यांची मोठी मागणी आहे दिवाळीमध्ये आणि याच दिवाळीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की अगदी 10 रुपयांपासून ते 25,000पर्यंत फटाके जे आहेत ते या दुकानांमध्ये विकले जातात आणि त्याच खरेदीसाठी जी आहे ती ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दादा, कुठून आलेला तुम्ही आणि आता काय काय फटाके खरेदी करणार आहात? कुठून आलेला तुम्ही? काय काय फटाके खरेदी करणार? बदलापूर। काय काय घेणार आहात? सुरसुरी, चक्री, फुलझडी, सुतळी बॉम्ब। लहान मुलं तुमच्या सोबत आहेत खरेदीसाठी? मी एकटाच आलेलो आहे। काय बाजारभाव आहे? फटाक्यांच्या किमती वाढल्यात का? काही फटाक्यांचा भाव खूप वाढलेला आहे। तर आपण पाहतोय प्रत्येक जण या ठिकाणी रांग लावून आहे आणि आपला नंबर कधी लागतो यासाठीची प्रतीक्षा आहे। मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील अनेक ग्राहक जे आलेले आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात फटाके खरेदी करण्यासाठी? हो, निश्चितच तर आपण बघू शकतो की फटाके खरेदी करण्यासाठी आपला नंबर पहिला लागावा यासाठीची ही गर्दी पाहायला मिळते। अनेक जण जे आहेत फटाके जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतायत आणि यंदा निश्चितच फटाक्यांचा भाव जो आहे तो वाढलेला आहे। असं असताना आपण पाहतोय की मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेरून येणारी जे सर्वसामान्य आहेत ते याच परिसरातून फटाके खरेदी करत असतात। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की जरीही फटाक्यांचे भाव वाढलेले असतील, नक्कीच आपण पाहतोय मुंबईकरांची प्रचंड गर्दी तिथे आपल्याला पाहायला मिळतीये। भाव देखील वाढलेत असं ग्राहकांचं म्हणणं आहे। मात्र तिथे आता फटाक्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतीये का? निश्चितच दरवर्षी आपण पाहतो की नवनवीन फटाके जे आहेत ते बाजारामध्ये येत असतात। लहानग्यांसाठी आपण पाहतो की दरवर्षी काहीतरी नवीन असतं त्यांना आकर्षित करण्यासाठी। तसं जर आपण पाहिलं तर पॉपअप अगदी 10 रुपयाचा बॉक्स असतो आणि या 10 रुपयामध्ये या लहानग्यांचा आनंद जो आहे तो लपलेला आहे। त्यामुळे 10 रुपयाच्या फटाक्यांपासून ते 25 ते 50 हजारांपर्यंत मोठमोठे फटाके जे आहेत ते बाजारात उपलब्ध आहेत। सुरसुरी असतील, पाऊस, चक्र, मोठमोठे आतिषबाजी जे आहेत ते देखील आहेत। त्यामुळे ह्या सगळ्याच फटाक्यांचे दर जे आहेत ते यंदा वाढलेले आहेत। कारण पाऊस, चक्र या सगळ्या जर आपण फटाक्यांचा जर आपण अंदाज घेतला तर याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या साईजमध्ये हे फटाके उपलब्ध आहेत। त्यामुळे प्रत्येकाचे दर जे आहेत ते वेगवेगळे आहेत। त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर अनेकदा मोठ्या संख्येने खरेदीसाठी येणारी लोक असतात। कुठून आलेला आहात? काय काय खरेदी केलेली आहे आणि दर काय आहेत सध्या? अजून करायचे आहे खरेदी। काय नेमका बाजारात भाव आहे? 200 रुपये 250 रुपयापासून चालू आहे। तुम्ही काय काय खरेदी करणार आहात? आम्ही ऑटोम बॉम्ब, रशी बॉम्ब आणि लवंगी फटाके, सुरसुरी, चक्री, बरेचसे आयटम घ्यायचे आमचं। मोठी गर्दी पाहायला मिळते या सगळ्याच परिसरात फटाके खरेदीसाठी? नाही, दरवर्षी अशीच गर्दी असते। यावर्षी येता तुम्ही?
हो, दरवर्षी इथूनच खरेदी असते आमची. कुठून आलेला? आम्ही मानसरोवर कामोठे. तर सर मुंबईतून नाही, नवी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून सगळेच सर्वसामान्य जे आहेत फटाके निश्चित. खरेदीसाठी आलेले आहेत. त्यामुळे मोठी गर्दी जी आहे, पाय ठेवायला देखील जागा नाही आहे. ही सगळीच दृश्य पुन्हा एकदा मी दाखवण्याचा प्रयत्न करते. एकीकडे उकाडा आहे, उकाडा असताना देखील अशामध्ये ही गर्दी, अल्लोट अशी गर्दी फटाके खरेदीसाठी. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय की दिवाळीचा पहिला दिवस, पहिल्याच निश्चित. दिवशी ही गर्दी आपल्याला निश्चितच, पाहायला मिळते. मीनाक्षी. मोहम्मद अली रोड म्हटल्यावरती मोठी गर्दी असते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.